आता कर्म हे मोक्षप्राप्तीचे साधन असं म्हणून कर्मकांडी माणूस पुढे आला. तो म्हणतोय की कर्म हेच काय मोक्षप्राप्तीचे साधन आहे. वेद बोधित कर्म म्हणजे वेदाने सांगितलेलं कर्म हे दोन प्रकारचं असतं. एक विहित व दोन निषिद्ध. बरोबर आहे. वेदाने सांगितलेली कर्म कशासाठी? व्यावहारिक कर्म दूर करण्यासाठी वेद विहित हे विशेषण आहे. वेदबोधित कर्म एक विहित अधोरेखा करा, दोन निषिद्ध असे दोन प्रकारचे आहे. पुरुष प्रवृत्त्यर्थ जे सांगितले ते विहित व निवृत्त्यर्थ जे सांगितले ते निषिद्ध कर्म म्हणावे. पुरुष की प्रवृत्ती व्हावी, पुरुष त्याच्यामध्ये लागावा याच्यासाठी जे कर्म सांगितलेलं आहे त्याला विहित कर्म म्हणतात. काय विहित कर्म म्हणजे पुरुषाची प्रवृत्ती व्हावी म्हणून काहीतरी करण्यात पुरुषाची प्रवृत्ती व्हावी याच्यासाठी सांगितलेलं जे कर्म आहे त्याला काय म्हणतात? आणि निषिद्ध कर्म कशानं म्हणतात? जे काय तो करायला तयार झालेला आहे त्याच्यापासून तो माणूस निवृत्त व्हावा याच्यासाठी सांगितलेल्या कर्मांना काय म्हणायचं? निषिद्ध कर्म. या कर्मविचारात पाप पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त वेदबोधित कर्माचा विचार आहे. क्या कर्मविचारामध्ये पाप किंवा पुण्य उत्पन्न करून देणाऱ्या फक्त अधोरेखा करू वेदबोधित कर्माचा विचार आहे. म्हणजे मग जांभई येते की नाही, शिंक येते की नाही, डेकर येतो की नाही, माणूस पाततो का नाही, आवाज करतात की नाही, तर हे जांभई शिंक डेकर इत्यादी शरीराच्या ठिकाणी होणारे जे सहज व्यापार आहे त्यास शास्त्रीय विचारात स्थान नाही. त्यानं शास्त्रीय विचारामध्ये कर्म म्हणत नाहीत. विहित कर्मात किती प्रकारची कर्म आहेत? विहित कर्मात एक नित्य कर्म, दुसरं नैमित्तिक, तिसरं चार, हे चार वेद आहेत. बोला, वेद बोधित कर्म किती प्रकारचं असतं? कोणतं कोणतं? बरोबर आहे ना? नित्य, नैमित्तिक, काम्य, प्रायश्चित. नित्य, नैमित्तिक, नित्य, लक्षात राहिलं? हे चार नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित असे चार भेद आहेत. नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे. काय? नित्य नैमित्तिक कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. कशावर? नित्य नैमित्त कर्म केवळ वेदाज्ञेवर अवलंबून आहे, पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. कारण ते न केले तर शास्त्राने प्रायश्चित सांगितले आहे. काय सांगितलं? नित्य निमित्तिक कर्म केवळ वेदाच्या आज्ञेवर अवलंबून आहे. पुरुष मी हे करू नाही करू अशा तऱ्हेचा नाही आहे. पुरुष इच्छेवर अवलंबून नाही. कारण ते न केले तर काय शास्त्राने प्रायश्चित्त सांगितले आहे, केले तर मात्र पुण्य नाही. बरोबर आहे? याला काय म्हणतात? नित्य नैमित्तिक कर्म. नित्य आणि नैमित्तिक कर्म हे केवळ वेदांवर अवलंबून आहेत, पुरुषाच्या इच्छेवर अवलंबून नाहीत. कारण ते न केले तर काय शास्त्राने काय सांगितले आहे? प्रायश्चित्त सांगितले आहे. आणि ते केले तर तुम्हाला पुण्य होईल की नाही? पुण्य होत नाही. नित्यकर्म म्हणजे सकाळी आपण उठून जे करतो ना तेच. कुठलं? काकडा वगैरे जे करतोय,
गीतेचं अध्ययन, शांतीपाठ, संध्यावंदन आदी जे कर्म केले जातात त्याला काय म्हणतात? नित्य कर्म, ज्याचे विधान आहे. आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे व श्राद्धादी, चंद्र सूर्यादी ग्रहण आणि श्राद्धादी किंवा वयाने, जातीने, आश्रमाने, शास्त्रज्ञानाने किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्मा आत्मा ऐक्य ज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असता त्यास उत्थापनादी सत्कार रूप कर्म हे नैमित्तिक कर्म आहे. काय काय सांगितलं? नित्यकर्म कोण? संध्यावंदनादी. मग चंद्र सूर्यादी ग्रहण आल्यानंतर आपण करतो की नाही? तुम्ही करता की नाही? तिथेच बसून जप वगैरे काहीतरी करता की नाही? ग्रहण व श्राद्धादी क्या ग्रहण आहे. तसंच श्राद्ध आधी कोण मेलं अचानक तर काय दावं करावं लागतं. किंवा वयाने मोठा असेल, जातीने मोठा असेल, आश्रमाने मोठा असेल, शास्त्रज्ञानाने मोठा असेल किंवा सर्वात श्रेष्ठ ब्रह्म आत्मा ऐक्यज्ञानी असे एकापेक्षा एक श्रेष्ठ असलेले पुरुष आले असतात त्यांना काय करायचं? उत्थापन द्यायचं. ते आले की उठायचं असतं, तुम्ही बसून राहायचं नसतं. उठून उभे राहून नमस्कार करणे, त्यांना आसन देणं, त्यांना पाय धुण्यासाठी देणं, त्यांना तोंड धुण्यासाठी देणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांना दक्षिणा देणं, हे आहेत उत्थापनादी सत्कार रूप कर्म, नैमित्तिक कर्म म्हणावे. आला म्हणून केलं ना, आला नसतं तर केलं नसतं. निमित्त काय? त्याचं येणं म्हणावे. जे विशेष फलप्राप्ती करता विधान केलेले असते ते काम्य कर्म म्हणावे. कोणाला म्हणावं? काम्य कर्म कुठलं? विशेष फलप्राप्ती करता ज्याला विधान केलेले असतं त्याला काम्य कर्म म्हणावे. जसे पाऊस पडण्याकरता कारिरी याग किंवा सर्व काम केली अग्निहोत्र सोमादी याग, आणि जे पाप निवृत्ती करता विधान केलेले असते त्याला काय म्हणतात? हे लक्षात आलं का? बोला, कर्म किती? कोणचं कोणचं? बरोबर आहे. तर पहिलं कुठलं? हा, नित्यकर्म. नित्यकर्म संध्यावंदना, काकडा आधी सकाळी उठून दुसरं काही काम न करता ते काम करायचं, त्याला काय म्हणायचं? नित्यकर्म. नित्य काय? किंवा हरिपाठ म्हणायचा, संध्याकाळला भजन करायचं, ह्याला काय म्हणायचं? नित्यकर्म झालं. दुसरं काय? नैमित्तिक कर्म कोण? हा, श्राद्धादी, मोठी माणसं आल्यानंतर सत्कार करणं, श्रेष्ठ माणसं आल्यानंतर त्यांचा आदर करणं, याला काय म्हणतात? नैमित्तिक. काम्य कर्म विशेष काहीतरी मिळण्यासाठी जे काय होम हवन केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि पाप दूर करण्यासाठी जे केलं जातं त्याला काय म्हणतात? झालं. जसे पाऊस पडणं झालं, प्रायश्चित कर्म म्हणावे. जसे प्रमादाने संन्यासा द्रव्य घेतल्याने पाप होते का नाही? सांगितलं इथे का नाही सांगितलंय? काय सांगितलं? सांगितलंय का नाही सांगितलं? काय? प्रमादाने संन्यासास द्रव्य घेतल्याने पाप होते. पाप होते ना, न कळता किंवा चुकीने. मग आता असे बाहेर तुम्ही संन्यासी बघितलेत ना, असे किती संन्यासी आहेत म्हणजे जे द्रव्य घेत नाहीत? सांगू द्या ना. हे मोठे मोठे संन्यासी लाल कपडेवाले येतात, ते पैसे घेतात का नाही घेतात? पण इथे काय लिहिलेलं आहे? प्रमादाने संन्यासा द्रव्य घेतल्याने पाप होते. बरोबर आहे. त्या पापाची निवृत्ती घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास. किती सांगितलेलं आहे? घेतलेलं द्रव्य देऊन टाकायचं आणि 3 दिवस उपवास करायचा. अधोरेखा करा.
सांगितलं नाही. असं कोणी संन्यासी बघितलं तर सांगा ना, मी त्याला जाऊन लोटांगण करतो. जो सांगितलेल्या व्रतापणे पैसे घेत नाही असा संन्यासी कोण आहे ते मला दाखवा ना. कुठेतरी दाखवा मला एखादा, त्याला मी जाऊन लोटांगण करतो बाबा. त्याच्यासाठी त्याने घेतलं, चुकून नकळत घेतलं तरी द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपवास केल्याने होते. एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपवास करील, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित कर्म नाही. मग काय, द्रव्य त्याग पूर्वक 3 दिवस उपवास. द्रव्य घेईन आणि 3 दिवस उपाशी राहीन असं नाही जमत. समजलं? घेतलेलं द्रव्य परत देऊन टाक आणि 3 दिवस उपाशी राहा. लक्षात येत आहे का? हे सगळं कधी कळतं आपल्याला? शास्त्र वाचल्यानंतर. नाही तर आपण हे जसं करतात तसंच आपण बघतोय तेच बरोबर आहे असं आपल्याला वाटून जातं, पण तसं नाही आहे. घेतलेल्या द्रव्याचा त्याग आणि 3 दिवस उपास केल्यानं एखादा लोभी संन्यासी द्रव्य घेऊन 3 दिवस उपास करील, पण नुसते उपवास करणे हे प्रायश्चित कर्म नाही. द्रव्य त्याग पूर्वक 3 दिवस उपास अधोरेखा करो. हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. हे कर्माचे स्वरूप सांगितल्यानंतर मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार सांगतो. कर्माचं स्वरूप सांगितलं ना, 4 प्रकारचं कर्म आहे. कोणत्या बोला? हे कर्म आहे. कर्माचं स्वरूप सांगितलं. संन्यासाने नकळत द्रव्य घेतलं तर काय करायचं असतं तेही सांगितलेलं आहे. आता मुमुक्षुने काय करावे त्याचा विचार सांगतो. मुमुक्षुने निषिद्ध व काम्य कर्म करू नये. बरोबर आहे. काय सांगितलंय? जे निषिद्ध कर्म आहे तेही करू नये आणि काम्य कर्मही करू नये. कारण काम्य कर्माने काय उत्तम लोक प्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरक लोकांची प्राप्ती होते. अधोरेखा करा. काम्य कर्माने उत्तम लोक प्राप्ती आणि निषिद्ध कर्माने नरकादी लोकांची प्राप्ती होते. बरोबर आहे. याकरता ती दोन्ही न करता नित्यनैमित्त कर्मच करावे. याकरता काय करता? याकरता ती दोन्ही न करता नित्यनैमित्त कर्मच करावे. ते न केले तर पाप होऊन नीच लोक प्राप्तीचा प्रसंग येईल. ते न केले तर पाप होऊन नीच लोक प्राप्तीचा प्रसंग येईल. आता पापाच्या प्रतिबंधार्थच नित्यनैमित्तिक कर्म करावे. काय करावं? पापाच्या प्रतिबंधासाठी नित्य कर्म और नैमित्तिक कर्म करावे. प्राप्त प्रतिबंधाशिवाय नित्यनैमिकाचे दुसरे फल नाही. नित्यनैमिक कर्माचे फल काय? जो पाप आणि प्रतिबंध, एवढंच काय? पाप प्रतिबंध, पापाचा प्रतिबंध करणं. पाप प्रतिबंध म्हटलं ऊपर लिखो, वर लिहा, पापाचा प्रतिबंध. पाप प्रतिबंधाशिवाय नित्यनैमित्तिकाचे दुसरे फल नाही. नित्यनैमित्तिक कर्माचं फळ काय सांगा? अधोरेखा करा त्याचा. पापाच्या प्रतिबंधार्थच नित्यनैमित्तिक कर्म करावे. पाप प्रतिबंधाशिवाय नित्यनैमिकाचे दुसरे फळ नाही. कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले, काय कदाचित चुकून निषिद्ध कर्म घडले तर काय करावं? कर्म करावे. बरोबर ना? अधोरेखा करो. कदाचित चुकून कळत न कळत निषिद्ध कर्म घडलं तर काय करावं? प्रायश्चित कर्म करावे. प्रायश्चित कर्म साधारण व असाधारण असे 2 प्रकारचे आहे. आता प्रायश्चित कर्माविषयी
प्रायश्चित कर्म किती आहेत? दोन. एक साधारण कर्म आणि असाधारण कर्म असे दोन प्रकारचे आहे. आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते असाधारण प्रायश्चित म्हणावे, अधोरेखा कर्म. आपल्याकडून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्राने केले असेल ते असाधारण प्रायश्चित म्हणावे. जसं यतीला काय सांगितलेलं आहे? चुकून जर द्रव्य घेतलं, द्रव्या स्पर्श केला तर काय करावं? द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे. याला काय म्हणतात? असाधारण प्रायश्चित कर्म असं म्हटलं जातं. कशा तऱ्हेने? आपल्या हातून अमुक एक पातक झाल्याचे समजले तर त्याच्या पातकाची निवृत्ती करण्याकरता जे विधान शास्त्रांनी केले असेल त्याला असाधारण प्रायश्चित म्हणतात. अधोरेखा करा एवढ्याला. उदाहरण काय सांगितलं? यतीने द्रव्य घेतलं असेल तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास हे प्रायश्चित्त द्रव्य ग्रहणाबद्दल सांगितले आहे. हे असाधारण प्रायश्चित्त कर्म होय. प्रस्तुत शरीरात साधारण प्रायश्चित्त करावे म्हणून सांगितले आहे. आपलं जे वर्तमान शरीर आहे त्याच्यामध्ये साधारण प्रायश्चित करावे म्हणून सांगितले आहे. ते का करावे, त्याचे फल काय हे सांगण्यापूर्वी कर्माची माहिती देणे अवश्य आहे. ती अशी: कर्माचे भेद किती? ते झाले. आता नवीन कोणते? संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे कर्माचे भेद आहेत. किती भेद? संचित, प्रारब्ध आणि क्रियमान या रीतीने कर्माचे 3 भेद आहेत. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ झाला नाही अशा कर्माच्या साठ्याला, ढिगाला काय म्हणतात? संचित कर्म म्हणावे. झालं ना? अधोरेखा करा, लाल करा. अनादी कालापासून अनंत मनुष्य जन्मात जी कर्मे केली असतील आणि ज्या कर्माच्या फलभोगाला आरंभ झाला नाही आहे अशा कर्माच्या ढिगाला, साठ्याला, राशीला काय म्हटलं जातं? संचित कर्म म्हणावे. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झाले आहे त्या कर्म समुदायास प्रारब्ध म्हणावे. त्या संचितामधून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झालेले आहे त्या कर्म समुदायास काय म्हणावे? प्रारब्ध म्हणावे. या दोनासाठी मी नेहमी उदाहरण देतो. जिथे कुठे मी लिहितो, सांगतो, बोलतो तिथे. तर आता त्या कोठारामध्ये तांदळाचा कट्टा आहे की नाही? बरं. डाळीचा कट्टा आहे की नाही? तेलाचा डबा आहे की नाही? आहे. मसाले सगळे पडले आहे की नाही? हा सगळा ढीग आहे की नाही? आहे ना? हा ढीग आहे. याला काय म्हणायचं? संचित कर्म. बरोबर आहे. असं संचित असतं. या जन्मात, त्या जन्मात, त्या जन्मात थोडं, त्या जन्मात थोडं असं मिळून ढिगावर ढीग, थप्प्यावर थप्प्या अशा लागलेल्या आहेत. त्याला काय म्हणायचं? पण त्याच्यामधून एका कट्ट्यामधून तुम्ही काय केलंय? 5 किलो तांदूळ घेतले, ठेवले. नंतर 1 किलो डाळ घेतली, काढली. नंतर 1 किलो तेल घेतलं, काढलं. ते सगळं घेऊन खिचडी बनवली. आता याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. बरोबर आहे. संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म याचा भेद समजला की नाही? काय करताय? जशी तुम्ही कर्म करत जाता तशी तुम्ही काय करता? कर्माची ही थप्पी ठेवली. बरोबर आहे. ही थप्पी ठेवली. सिमेंटची गोणी बघा, पहिल्यांदा खालच्यावर ठेवली की नाही? मग दुसरी आली, मग ती दुसरी त्याच्यावर ठेवली, मग त्याच्यावर ठेवली, मग त्याच्यावर ठेवली. थप्पी करून असा एवढा मोठा ढीग झाला की नाही? झाकून ठेवलं. आता याला काय म्हणायचं? अशा तऱ्हेने या कर्मात एवढं, ह्या कर्मात तेवढं, त्या कर्मात तेवढं असं परतून एक जागी आलेलं आहे. त्याला काय म्हणायचं? संचित कर्म.
आता त्या ह्याच्यामधून तुम्ही सिमेंट काढलं थोडंसं, आहे ना, त्याच्यानंतर वाळूमधून वाळू काढली थोडीशी, त्याच्यामधून ते खडीमधून खडी काढली थोडीशी, आणि एवढं कॉन्क्रीट बनवलं. याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. अशा तऱ्हेने काय करतं, संचित कर्मापैकी थोडी कर्म एकत्र येऊन फळ द्यायला तयार झाली, उद्युक्त झाली, आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळालं? हा वर्तमान जन्म मिळाला. त्याला काय म्हणायचं? झालं. त्या संचितातून ज्या कर्माच्या फलभोगास आरंभ होऊन वर्तमान शरीर प्राप्त झालेले आहे, त्या कर्म समुदायात प्रारब्ध असे म्हणावे. अधोरेखा करावा. हे पाठ करून ठेवायचं. प्रकर्ष करून ज्याच्या फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. काय प्रारब्ध म्हटलं? आरब्ध असा शब्द आहे. क्या? आरब्ध. का अर्थ प्रकर्षे करून ज्याचा फलभोगास आरंभ ते प्रारब्ध. अधोरेखा करा. मतलब प्रकृष्ट, प्रकर्ष करून ज्याचा आरंभ झालेला आहे त्याला काय म्हणायचं? प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्मात एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. काय सांगतायत? एकच शरीर प्राप्त होते असा नियम नाही. कदाचित 2, कदाचित 4, कदाचित 10, 20, 100 जन्म देणारे प्रारब्ध कर्म असू शकेल, पण हे मनाला पटत नाही, बुद्धीला पटत नाही. बरं का? कर्म असू शकेल. ती सर्व शरीरे मनुष्याची येतील असाही नियम नाही. मात्र मनुष्य शरीरातच विहित निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. काय? अधोरेखा करा. मनुष्य शरीरामध्ये विहित आणि निषिद्ध कर्मे करून पाप पुण्याची उत्पत्ती होते. प्राण्याच्या दुसऱ्या शरीरामध्ये नाही. मनुष्य योनीलाच हा शाप आहे की तू कर्म केलं तर एक तर पुण्य होईल, निषिद्ध कर्म केलं तर तुला काय होते? पाप हो. हे फक्त मनुष्य योनीला लागू होतं. जोंधळ्याचा एक दाणा पेरला असता त्यापासून अनंत दाणे उत्पन्न होतात. त्याप्रमाणे एका मनुष्य जन्मात घडणाऱ्या कर्मात बरे वाईट अनंत जन्म देण्याचे सामर्थ्य असते. असो, प्रारब्ध कर्माचा नाश कसा होईल? बरोबर आहे ना? हा जन्म मिळालाय तर हा जन्मातली कर्म सगळं भोगा, आहे ना. आणि काय करा? रडत बसू नका, दुःख करून का. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणं ते फळ आहे संचिताचे. तुकोबाराय म्हणतात की नाही? अरे रडू नका, संघर्ष करा आणि त्या कर्माचं काय करा? नायनाट करा, नष्ट करा. आलेलं कर्म आहे, तुमच्या वाट्याला भोगावं लागेल. 10 वेळेला पळालेलं आहे, 10 वेळेला पळालेलं असताना सुद्धा लोकांनी मला काय केलेलं आहे? पकडलेलं आहे. 2 पाय 2 हात धरला, प्रेत जसं घेऊन जातात तसं घेऊन मोटारीमध्ये घालून इथे आणून कुलूप लावून बंद करून पहारा ठेवून लोक मला गेले. मग आपण काय करायचं? हे मला करावंच लागणार आहे, कारण माझी इच्छा नाही आहे करायची, पण देवाची इच्छा आहे ना. मग देवाची इच्छा आणि माझं प्रारब्ध आहे. तर मग आता भोग ना कशाला, पळून कशाला जातोस? पळून जाऊ नकोस, भोगत राहा. याच्यापासून तुला सुटका नाही. तुला हेच कर्म करावं लागेल. हे एकदा समजलं की मग त्याच्याविषयी उद्वेग होत नाही, काय होत नाही. जसं करायचं तसं शांतपणे ते कर्म करायचं. बरोबर आहे? प्रारब्ध कर्माचा नाश कशाने होतो? अधोरेखा करून. प्रारब्ध कर्माचा भोग करूनच प्रारब्ध कर्म नष्ट करायचं. दुसरा कुठलाही उपाय नाही. लाल करा. अन्य प्रायश्चित्यादी कोणत्याही उपायाने होत नाही. मागे जे संचित कर्म सांगितले त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध या 2 कर्माचा भोग शिल्लक असणार. संचित कर्म सांगितले त्याच्यामध्ये संचितामध्ये काम्य आणि निषिद्ध अशा 2 कर्माचा भोग शिल्लक असणारच ना. कारण मागील मनुष्य जन्मात नित्यनियमित कर्म केले असेल तर त्यापासून पुण्य उत्पत्ती तर नाहीच.
पुण्याची उत्पत्ती होणार नाही. फक्त ते न केल्याने होणारे जे 5% झाले असते ती कर्म केल्यामुळे झालं नाही, एवढंच आहे. तुम्हाला जे सांगितलेलं कर्म आहे ते गुरूंनी सांगितलं की नारायणा हे काम कर, तर ते काम केलं तर तुला काय फळ मिळणार? काही फळ नाही. पण ते कर्म तू केलं नाहीस तर मात्र पाप होणार. हे लक्षात येत आहे का? काय काही कर्म असे असतात त्याचं काहीच फळ नसतं, पण ते कर्म केलं नाही तर मात्र पाप. गुरुची आज्ञा ऐकली नाही, गुरुने सांगितलं हे कर्म कर बाबा, है ना, तूच करू शकतोय, दुसरं कोण करू शकणार नाही, मोडून तोडून टाकतील ते, तर मग काय करायचं? त्याने कर्म करावंच लागतं ते. आणि नाही केलं तर काही फळ मिळत नाही. आता आपण इकडे केल्यानंतर आता थोडंसं द्यायला लागलो भाऊ, तर सगळ्यांना 100-100 रुपये द्या, 50-50 रुपये तरी द्या. मेहनत केली आहे, 4-5 तास काम केलं आहे, बरोबर आहे ना. पण बाकी इतर वेळ नाही. गुरुचं कर्म जे करायचं आहे ते निष्काम करायचं आहे, कुठलंही फळ न घेता कर्म करायचं. तेच खरं काय असतं? कर्म असतं, है ना. तुम्हाला दुःख वाटू नये म्हणून आपण काय करतो, आहेत पैसे तर द्या बाबा, त्यांना केलं आहे काम, त्यांनाही वापरायला पैसे मिळतील, अशा हेतूने आपण काय करतो. पण पूर्वीच्या जन्मामध्ये नाही, गुरुजवळ राहायला गेल्यानंतर मग कर्मच करायचं, त्याचं काय फळ मिळणार नाही. बरोबर आहे. आता बघा, कुठे आहे साधारण प्रायश्चित्त आहे ना? प्रारब्ध कर्माचा ना त्याच्या फलभोगानेच होतो, अन्य प्रायश्चित्त आधी कोणत्याही उपायाने होत नाही. मागे जे संचित कर्म सांगितले आहे त्या संचितातही काम्य आणि निषिद्ध अशा दोनच कर्माचा भोग शिल्लक असणार. कारण मनुष्य जन्मात नित्यनैमित्त कर्म केले असेल तर त्यापासून पुण्य उत्पत्ती तर नाहीच, फक्त ते न केल्याने पातक झाले असते, ते ती कर्म केल्यामुळे झाले नाही, एवढेच त्याचे फळ. बाकी राहिलेली काम्य व निषिद्ध ही दोन कर्मे, त्यात राहिली कोण? काम्य आणि निषिद्ध कर्म. त्या निषिद्ध कर्माच्या पापाचे फल, काम्य कर्माच्या पुण्याचे फल, याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. काय राहिली कोण? काम्य आणि निषिद्ध कर्म, ही दोन कर्म राहिली. त्या निषिद्ध कर्माचे पापाचे फल आणि काम्य कर्माचे पुण्याचे फल, याची निवृत्ती कशी होणार हा प्रश्न आहे. त्यात चला झालं, तुमचा वेळ संपला. फोन करून ठेवा तिथे जरा आणि मला सांगा. हां, ओ